नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या वर्षातल्या या शेवटच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पाहता पाहता 2025च्या शेवटच्या आठवड्यात आपण येऊन पोचलोय. खूप घडामोडी झाल्या या वर्षात. आपण तर युद्धही अनुभवलं मे महिन्यात. पण आपल्या साहित्याच्या जगात मात्र खूप उत्तम लिखाण झालं आणि अनेक लेखकांनी, पुस्तकांनी सध्याच्या जगात अत्यंत आवश्यक असलेली सकारात्मकता आपल्याला दिली. या वर्षाचा शेवटही अशाच सकारात्मक गप्पांनी आणि सकारात्मक पुस्तकांनी करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी आनंदाचं पानमध्ये खास आले आहेत फोर्स 1चे पोलीस अधीक्षक गजानन राजमाने सर. सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. राजमाने सरांचं खांद्यावरचे स्टार्स हे पुस्तक सध्या खूप गाजतंय. या पुस्तकाची टॅगलाईनच आहे, अंधारमय जीवन प्रकाशित करण्यासाठी. तेव्हा या पुस्तकाविषयी, त्यांच्या एकूणच अनुभवांविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, खरंच आम्हाला खूप आनंद होतोय की एका पोलीस अधिकाऱ्याशी पुस्तकानिमित्ताने आम्ही गप्पा मारणार आहोत. तुमचं खूप स्वागत आहे आनंदाचं पानमध्ये. थँक्यू. खरं तर नाव आहे खांद्यावरचे स्टार्स, त्यामुळे थोडीशी कल्पना येते नावावरनं. पण मी जसं सुरुवातीला म्हटलं की वर्षाच्या शेवटी खूप सकारात्मकता देणारं असं हे पुस्तक आहे आणि तुमच्या अनुभवांवर आधारित असं हे पुस्तक आहे. खरं तर पुस्तकाची कल्पना कशी सुचली आणि ही इतके वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव आहेत ते लोकांबरोबर शेअर करावे, पोलीस दलातले अनुभव शेअर करावेत, हे असं कुठल्या पॉइंटला वाटलं? खरं तर खांद्यावरचे स्टार्स, आपण प्रत्येक पोलीस ऑफिसरच्या खांद्यावर स्टार्स बघतो. ऍक्च्युली लोकांना माहिती नसतं की हे स्टार्स कशासाठी आहेत, किंवा अनेक नवीन नवख्या पोलीस ऑफिसरला पण ते माहिती नसतं. ते स्टार्स आहेत ते अंधकारमय जीवन जगत असणाऱ्या लोकांना प्रकाश देण्यासाठी असायला पाहिजेत. त्याचा वापर त्याच्यासाठी व्हावा म्हणून ते स्टार्स आहेत. ते फक्त पोलीस ऑफिसर यांच्या खांद्यावर नाही, तर ते प्रशासनामध्ये किंवा इव्हन आपण जी लोक काम करत आहे आणि ते समाजासाठी काम करत आहेत आणि लोकांसाठी प्रकाश देण्याचं काम करत आहेत. ते डॉक्टरही असू शकतील, कोणत्याही फील्डमधले, तर त्यांच्या खांद्यावर ते कसे स्टार्स आहेत आणि आपण ते कसे चमकले पाहिजेत आणि त्याचा फायदा कोणाला व्हायला पाहिजे, याचा मला गेल्या 15-16 वर्षामध्ये खूप अनुभव आला. वेगवेगळ्या व्हरायटी प्रकारे मला काम करण्याची संधी उपलब्ध झाली. नक्षल भाग असेल किंवा मालेगाव सारखा संवेदनशील ठिकाण असेल, नागपूर असेल, तर अशा सगळ्या ठिकाणी की जे अनुभव आहेत आणि पोलिसांच्याकडे असणारे अनुभव आहेत, हे कोणी तर म्हटलंय की खरं तर लिहायला पाहिजे होतं, लिहायला हवा आहे प्रत्येक पोलिसांनी. कारण सगळी जगातली सुखं आहेत, सगळी जगातली दुःखं काय आहेत, ही सगळी एकत्र येऊन थांबतात पोलिसांच्या जवळ. म्हणजे असं मी माझ्या ह्या 15-16 वर्षामध्ये की अनेक असे प्रकरणं बघितलेले की जिथं आपण थांबतो, आपल्याकडे बरेच क्वेश्चन मार्क्स येतात, हे असं कसं. तर असे समृद्ध करणारं हे एक विभाग आहे. मला खरं खूप अभिमान आहे की या विभागाचा मी भाग आहे. इथं मला सेवा करायला मिळाली आणि ते अनुभव आपण लिहावेत. आणि मग नोकरीमध्ये असताना थोडं रेस्ट्रिक्शन असते, आपण ते खुल्या पद्धतीनं लिहू शकत नाही. मग साहित्यिक जोड देऊन आपल्याला त्याला लिहिता येतील का, तर तो एक विचार आला. आणि माझे मित्र असतील, माझी पत्नी असेल, त्यांनी सतत पाठपुरावा केला आणि माझ्याकडून ते घडलं. मला खूप छानसं सांगायला पण आपल्याला आवडेल. आटपाडी हे माझं तालुका आहे. सांगली कनेक्शन आहे, पुस्तकातच कळलं आम्हाला. बनपुरी एक छोटं गाव आहे. तर आटपाडीला म्हणजे मी स्वतःला नशिबवान समजतो, तिथं माझा जन्म झालेला आहे की आपल्या मराठी भाषेसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना की 4 अध्यक्ष ज्या तालुक्याने दिला, असा एकमेव तालुका आहे. गदिमा आहेत, व्यंकटेश तात्या आहेत, शंकरराव खरात आहेत, नासी इनामदार आहेत. हे सगळे साहित्यानं समृद्ध असलेलं ते ठिकाण आहे. आणि कुठं तर एक ती लिहिण्याचा एक आहे. आणि मग लिहायला सुरुवात केलं आणि काही एक दोन टॉपिक असे मी जे लिहिले आहेत त्या पुस्तकामध्ये, ते मी सोशल मीडियावर शेअर केले होते. ते लाखो लोकांना आवडले आणि मग मला वाटलं की हे आपण पुस्तक रूपात लिहावं आणि मग
ती जर्नी सुरू झाली. खरं तर आता म्हणजे सुरुवातीला मी जसं म्हटलं की पुस्तक वाचताना लक्षात येतं की खूप सकारात्मकता तुम्ही दिलेली आहे तुमच्या कामातनं सुद्धा. आपण जनरली पाहिलं तर पोलिसांच्या बाबतीत दोन प्रकारचं असतं, एक तर भीती आणि दुसरं की पोलीस भ्रष्ट असतात, पोलीस आपण त्याच्याकडे गेलं तर काम होणार नाही वगैरे अशा पद्धतीने. मात्र तुमचे अनुभव वाचल्यानंतर लक्षात येतं की तुम्ही कितीतरी लोकांची आयुष्य बदलून टाकली. तर याच्या मागे कशी असते पोलिसाची विचारसरणी? म्हणजे एक जर उदाहरण आपल्या वाचकांना प्रेक्षकांना द्यायचं तर एक तो भवानी दादा की जो अट्टल गुंड होता त्याचं तुम्ही मन परिवर्तन करून त्याचं आयुष्य बदललं. तर अशा पद्धतीचे अनुभव तुम्ही खूप लिहिलेले आहेत या पुस्तकामध्ये. तर मला असं वाटतं की काय असतं ते जेव्हा आपल्यासमोर अशा पद्धतीचे केसेस येतात म्हणा किंवा प्रसंग येतात तेव्हा एका पोलिसाची मानसिकता कशी असते? बघा, आपल्याकडे जास्तीत जास्त लोक येत असतील, आपल्या घरी येत असतील, आपल्या ऑफिसला येत असतील, कार्यालयात येत असतील, तर आपण स्वतःला नशीबवान मानलं पाहिजे. पोलिसाकडे जी येणारी लोक असतात ऍक्च्युली ती पहिल्यांदा मंदिरात जात असतात. समस्या घेऊनच येत असतात. त्या समस्या सोडवणुकीसाठी मंदिरात जातील किंवा पोलिसांच्याकडे येतील. मी स्वतः म्हणतो की आमचं जे पोलीस स्टेशन असतं त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये लोक PS म्हणतात. तर PS म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, तर मी जो त्याचा अर्थ लावलेला आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा, प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून. तर समस्या सोडवणुकीसाठी लोक आपल्याकडं येतात आणि आपल्याही ऑफिसला तसं बनवलेलं पाहिजे की लाईक अ मंदिर असं. आणि प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीची आपल्याकडं समस्याची सोडवणूक झाली पाहिजे की तो दृष्टिकोन ठेवून आपण जर काम केलं, इंटेन्शन आपलं खूप छान असेल तर पोलीस म्हणजे एक चालती बोलती NGO आहे. लोकांना, अनेक लोकांना अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवणं हे खूपच आनंददायी गोष्ट असते. तशा प्रकारे आमच्या सगळ्या टीमनं आमच्याबरोबर ज्या ज्या ठिकाणी काम केलं, अशी टीम जी होती त्या टीमनं केलेले ते अनुभव आहेत. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण नावांचा बदल केलेला आहे. यासाठी की साहित्यिक एक ती कृती आहे ती व्हावी, म्हणजे प्रसंग सांगावे पण म्हणजे आयडेंटिटी रिव्हील करण्याचा अट्टहास नाही त्यामध्ये. त्यासाठी ते एक मला वाटतं की एक सुंदर असं एक साहित्य कृती झालेली आहे. मीच ती जवळजवळ 31 वेळा वाचलेली. प्रत्येक वेळा मी वाचतो त्यावेळी मला काहीतरी वेगळं त्यात सापडतंय. आणि माझं आयुष्य आहे ते खरं तर वाचनानं समृद्ध झालेलं आहे. आई वडील, आता तुम्ही त्यात वाचला असेल की गावाकडे तेवढ्या काही सुविधा नसतात. मग आपले गुरु शिक्षक आणि शिक्षकांनी सांगितलेली पुस्तकं आणि त्या पुस्तकाच्या जीवावर आपण इथपर्यंत आलेलो आहे. बरेच लोक येत असतात आणि मग आपलेही तेवढे अनुभव आहेत तर त्या अनुभवांना पण आपण कुठेतरी मांडावं. खरं तर म्हणजे माझी हीच इच्छा आहे की आजच्या आपल्या गप्पांनंतर जे कोणी ऐकतील या गप्पा त्यांनी जाऊन ते पुस्तक वाचावं. पण तरी मला राहवत नाही म्हणून तुम्ही जे वेगवेगळ्या याच्यातनं युक्तीने मार्ग काढणं म्हणतो आपण की बळाचा वापर करणं हा पोलिसांसाठी अगदी शेवटचा लास्ट रिसॉर्ट असतो. तर तसं तो मालेगावचा प्रसंग प्लीज तुम्ही सांगा ना, अगदी थोडक्यात सांगितला तरी चालेल. गणपती मिरवणुकीतला. हो, एक असा प्रसंग होता. शेवटच्या दिवशीची गणपतीची मिरवणूक होती गणेश फेस्टिवलच्या दरम्यानची. आणि तिथं ना खूप असे कॉम्प्लिकेटेड एकदम असे छोटे छोटे असे मार्ग आहेत. त्यातून त्या सगळ्या मिरवणुका जुना खूप वर्षानुवर्षी त्या भागातून त्या मिरवणुका चालतात. आणि एक्झॅक्ट एक मस्जिद होती, जामा मस्जिद म्हणून खूप मोठी मस्जिद आहे, प्रसिद्ध आहे. आणि तिथं एक गणपती मंडळ खूप अनेक रेंगाळलेलं होतं तिथं. आणि काही केलं ते पुढे जात नव्हतं. तिथंच ते नृत्य करत होते. 3 पावली नावाचा एक नृत्य प्रकार आहे, तो त्या भागामध्ये केला जातो. मग पाठीमागं जवळजवळ 30-40 अशा मिरवणुका त्या अडून राहिलेल्या होत्या आणि त्या एका मिरवणुकीमुळं पुढं जात नव्हत्या. आम्ही बरंच समजावलं त्यांना. तिथं थोडं काय असतं की अनेक लोक वेगळ्या प्रकारे मानसिकतेत असतात. तर त्यावेळी एक्झॅक्टली आपण काय करायचं, बळाचा वापर केला तर मग ते संवेदनशील ठिकाण आहे काय. तर मग आमच्या लोकांनी ठरवून मग
त्यांच्यामध्येच आम्ही मिक्स झालो. आमचा जो फोर्स होता तो पूर्ण 3 पावली हा प्रकार आम्हीही करायला लागलो आणि त्यातून त्यांच्या मनात आम्ही घुसलो, आम्ही तुमचेच आहोत म्हणून. आणि मग गणपती बाप्पा मोरया करत आम्ही एक 5-10 मिनिटांमध्ये त्या मिरवणुकीला पुढे घेऊन गेलो. असे अनेक वेगवेगळे माझे अनेक ऑफिसर्स आहेत त्या टास्कफुली हँडलिंग करत असतात प्रत्येक ठिकाणी. आपल्याला दिसतं ते अनेक ठिकाणी कुठं छोट्या मोठ्या घटना झालेल्या दिसतात, पण अशा हजारो घटना असतात की ज्या घटना ऑफिसरनी टास्कफुली हँडल करून काय मी ठेवलेल्या असतात. म्हणून कायदा आणि सुव्यवस्था आपल्याकडे सगळीकडे दिसतो. ऍक्च्युली खरंच हा प्रश्न विचारायचा होता की पुस्तक येऊन फार दिवस झालेले नाहीत, पण आता दुसरी आवृत्तीही आली आणि ती संपुष्टात येते. तर लोकांच्या प्रतिक्रिया आणि खास करून पोलीस दलातल्या प्रतिक्रिया काय आहेत? मला पोलीस दलातल्या अनेक ऑफिसरच्या खूप छान छान अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. मी त्या साठवून पण ठेवलेल्या आहेत. तर त्यामध्ये अनेकांना असं वाटतं की त्यांना स्वतः जे काम करत आहेत त्यांचा त्या पुस्तकामध्ये चेहरा दिसतोय. अनेकांना नवीन अधिकाऱ्यांना किंवा जे तशा प्रकारचं काम करण्याची संधी मिळाली यांना वाटतं की माझं असणं यासाठी आहे, त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळत आहे, ऊर्जा मिळत आहे. नवीन येणारे अभ्यास करणारी जी मुलं आहेत ना, बरेच मला मुलाखतीची काही तयारी करणारी असेल तर प्रशासनामध्ये आपण एक्झॅक्टली कसं काम केलं पाहिजे, हँड इन हँड. म्हणजे महसूल खात्यापासून तुम्ही वाचला असेल की सगळ्यांनी आम्ही एकत्र हातात हात देऊन आम्ही कसं बऱ्याच गोष्टी हँडल केलेल्या आहेत, बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत. त्याचे एक सुंदर उदाहरण त्या पुस्तकामध्ये आहे. मला वाटतं की हे आहेच, पण एक सामान्य वाचक म्हणून जो पुस्तकाप्रेमी आहे की ज्याला आनंदाचं पान आवश्यक असतं नेहमी, तर त्यांना ते भरभरून आनंद देते. कारण त्यात अशी काही गुह्य रहस्य आहेत की जी सामान्यपणे आपल्याला इतर कुठं वाचायला मिळत नाहीत, अशी सुंदर आहेत. आणि मला वाटतं की मी नक्सलिझम जो परत टेररिझम रिलेटेड किंवा मग धर्मवाद असेल, अनेक धर्म असतील किंवा स्पिरिच्युअलिटी असेल किंवा मग साहित्य असेल, क्रिमिनल सायकोलॉजी असेल, अशा अनेक गोष्टींचा एकत्रित संचित त्या पुस्तकात उतरलंय असं मला वाटतं. नाही, खरं तर म्हणजे ती तुमच्या अनुभवांची शिदोरी आहे असं आपण म्हणू शकतो. आपण पुस्तकाबद्दल बोलतोच आहे सर, पण म्हणजे मी जर स्पर्धा परीक्षा तुमचं त्या तुम्ही क्रॅक करणं याच्यावर नाही प्रश्न विचारला तर ते सगळे स्पर्धा परीक्षावाले नाराज होते. मला खरंच विचारायचं, पोलीस दलात जायचं हे ठरलेलं होतं आधी? कशी होती तो पण काळ थोडक्यात तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, कारण स्पर्धा परीक्षा त्याची तयारी हा खूप मोठाच विषय असतो. काय माझं सिलेक्शन जे झालं 2010 ते महाराष्ट्र स्टेट पोलीस MPSC थ्रू ऍज अ DYSP ACP म्हणून झालं. 2018 माझं प्रमोशन झालं. मला माहित नाही, पण मला आठवते की 10वी मध्ये एक 9वी आणि 10वीच्या मध्ये एक आमचा उन्हाळी वर्ग होता. रयत शिक्षण संस्थेमध्ये मी शिकत होतो, खरसुंडी म्हणून तिथं सिद्धनाथ विद्यालयामध्ये. तर तिथे एक उन्हाळी वर्ग होता आणि त्या उन्हाळी वर्गामध्ये जयसिंगपूरला चालला की माझ्या शिक्षकांनी ना आमचा बायोडाटा लिहून घेतलेला होता. तर मला माहिती नव्हतं ह्यातल्या कुठल्या रँक असतात काय असतात, पण त्या बायोडाटामध्ये तुम्हाला शेवटी काय बनायचं हे पण लिहायला लावलं होतं आणि मी त्यावेळी लिहिलं होतं पोलीस ऑफिसर म्हणून. अच्छा. ते कसं माझ्या त्या इन्स्टिंक्ट होतं माहित नाही, पण मला कायम वाटलेलं की आपण पोलीसमध्ये यावं. दरम्यान माझे वडील किंवा माझे काही शिक्षक असतील, मला कुस्तीची आवड होती, मला कराटेमध्ये पण आवड होती आणि एक फोर्स असतो आपल्या शरीरामध्ये, आपण ते सगळं करत असताना. अशा वेळी पण बऱ्याच वेळा वाटलं की आपण अशा फील्डमध्ये यावं म्हणून वाटायचं. मी बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे, माझे आई पण कारण आहे की आईला मला वाटायचं की नुसती आई राहायचं नाही, तिला पण मला साहेबांची आई मला बनवायचं होतं. तर तो एक भाग होता. आणि मग नीती असेल, ईश्वरीय शक्ती असेल म्हणू आपण, सगळ्यांच्या दुआ असतील आणि असे काही घटना घडत गेल्या आणि मी पोलीस विभागाचा एक अविभाज्य भाग बनलो. मला त्यामुळं खूप आनंद वाटतो. मी सांगतो की मला का कोणास ठाऊक माहीत नाही, पण उगाचच आनंदी मी राहत असतोय. कधी कधी मी विचार करतो तर हजारो लाखो लोकांचे
आपल्याला दुवा मिळवण्याचं एक ठिकाण म्हणून मी या नोकरीकडे बघतो, या अच्छा. सेवेकडे बघतो. खूपच मोठी आणि गोष्ट आहे. ही सेवा मला करायला खरं मिळाली म्हणून मी किती धन्यवाद द्यावं त्या सगळ्यांचं. आणि मला ज्यांनी घडवलं, माझे सिनियर ऑफिसर्स असतील, माझे आई वडील असतील, माझे शिक्षक असतील, मित्र सवंगडी असतील, त्या सगळ्यांचं. आणि मी खरं तर खूप अतिशय ऋणी असेल किंवा कृतज्ञ असेल यांचा. पोलीस विभागामध्ये जो सगळ्यात कॉन्स्टेबल किंवा अंमलदार हा एक प्रकार असतो, ते अख्खं पोलीस डिपार्टमेंट चालवत असतं. खरं. आणि मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी त्यांना काय काय करावं लागतं. किती तर वाईट प्रसंगातून एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला आहे, 4 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बॉडीचे तुकडे पडलेले आहेत, एकत्र त्यांना करायचं आहे. अनेक ठिकाणी म्हणजे आपण इमॅजिन पण करू शकत नाही अशा प्रकारच्या काही आत्महत्या असतात, काही मर्डर असे असतात. एक ठिकाण मला तर आठवते, नागपूरमध्ये 7 तुकडे टाक करून वेगवेगळ्या ठिकाणी ते तुकडे टाकलेले होते. त्या सगळ्यांचे तपास करणं हे की मी म्हणतो की ती अलौकिक अशी ती सेवा आहे. हो, खूप कठीण काम आहे. मग मी ते बघतो यामध्ये, या सर्व्हिसमध्ये ही जी लोक करतात ना, की हे सामान्य लोकांना ना ते शक्य नाही. हा पैलू पण तुमच्या पुस्तकातनं आला आहे. हे एक वेगळं काळीज लागतंय. आणि आपण बघितलंय कोरोनामध्ये लोक पोलिसांना देव मानत होते. आणि ते खरंच म्हणजे मी सांगतो की पोलीसमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती आहे तो निवडून चाळून आलेला असतो. आणि माझं त्याच्यावर 100% खात्री आहे, भरोसा आहे की सगळी लोक चांगली असतात. आपण थोडं त्यांना आपण कशा पद्धतीनं त्यांना काम करायला लावतो ॲज अ लीडर म्हणून, त्याच्यावर ते बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पण मला खूप चांगली लोक मिळालेली, त्या सगळ्यांचा मी खरं तर कायम ऋणी आहे. ते ज्युनियर असतात पण मी मनातून म्हणजे त्याला माझं डिपार्टमेंट किंवा माझी हायरार्की अलाव करत नाही, पण माझ्या मनातून मी कायम त्यांच्याविषयी एक आतून असतो ना, तो सलाम असतोच त्यांच्या, कारण त्यांच्यामुळे आम्ही आहोत सगळे, एवढं सगळं करू शकतो. नाही सर, खरं तर म्हणजे तुम्ही खूप गोष्टी जे मी आधी म्हटलं होतं त्याच बोलताय, त्या म्हणजे सकारात्मकतेच्या. पण तरी मला आपला अगदी कार्यक्रम संपत असताना, गप्पा संपत असताना, की ज्याला आता जे युवा लोक तुमच्याकडे हिरो म्हणून बघतात आणि ज्यांना पोलीस दलात यायचंय, त्यांना पोलीस दलात तुम्ही का यावं ह्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? कारण ते पुस्तकातनं कळतच आहे. तुम्ही पुस्तकातनं ज्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींसाठी कामं केलेली आहेत, पण तुम्ही काय सांगाल? ज्यांना ना लोकांच्यासाठी सतत काहीतरी करायचं आहे. जगामध्ये ना की तुम्ही आता बिल गेट्स बघितला असतील, जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, पण त्याला शेवटी काय करावं लागतं की आनंद मिळवायसाठी एनजीओ काढावे लागते. आणि तो सगळे त्याचे असतील संपत्ती त्या एनजीओ मध्ये टाकतो आणि जगाला पैसे वाटतो. पोलीसमध्ये सांगतो तुम्हाला, रोज नवीन काम आहे, रोज नवीन काय, रोज लोकांच्या समस्या सोडवायच्या आहे. आणि लोकांची समस्या सोडवण्यानंतर जो मिळणारा आनंद आहे ना, तो आनंद खरं तो परमानंद असतो की त्या आनंदाची तुम्ही कुठंच तुलना करू शकत. त्या दुवा असतात अशा की त्याचं कुठंच तुम्हाला तुलना करू शकत नाही. त्या सोडवण्यासाठी लोकांनी यावं. कायदा सुव्यवस्था ही सगळ्यात प्राईम गोष्ट, म्हणजे सुरक्षा ही माणसाची प्रायमरी गोष्ट आहे. त्यानंतर अन्न वस्त्र निवारा आहे, त्यानंतर मग लक्झरी आहे, त्यानंतर प्रेस्टिजियस लाईफ आहे, त्यानंतर अस्थेटिक प्लेजर आहे. पण सुरक्षितता ही प्रायमरी काहीतरी गोष्ट आहे. तर त्यासाठी ती प्रायमरी मनुष्याची नीड कंप्लीट करण्यासाठी पोलीसमध्ये यावं. पोलीसमध्ये यासाठी पण यावं की अनेक लोक आहेत आता की समस्याग्रस्त आहेत आणि तुमची वाट बघत आहेत की मला कोणतरी असा एक मिळावा की जे माझ्या समस्या त्याच्याकडून सोडवल्या जाव्यात यासाठी. आणि तुम्हाला एक खूप छानशी की जी मी अनुभवतो ती गोष्ट सांगतो. महाभारतामध्ये जो धर्मराज आहे, त्या धर्मराजला यक्षने विचारलेले अनेक प्रश्न होते. यक्ष प्रश्न. ज्यावेळी हे वनवासामध्ये गेले होते 12 वर्ष, त्यावेळी शेवटी तहान लागलेली होती सहदेवला. तहान लागलेला तो तलावाजवळ येतो,
पाण्याला हात लावतो तर ते पाणी पूर्ण ठोस होऊन जातो, तो मूर्छित होऊन पडतो. मग तो येतो, नकुल येतो, भीम येतो, अर्जुन येतो, सगळे मूर्छित होऊन पडतात आणि शेवटी धर्मराज येतो. त्याला कुठेतर हलचल दिसती आणि ते प्रश्नाची उत्तर दिल्यानंतर त्याला ते पाणी प्यायला मिळणार असतं. तर तिथं एक खूप सुंदर प्रश्न, अनेक प्रश्न विचारले धर्मराजाला, पण एक असा प्रश्न होता, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि ते पाणी प्यायला मिळालं. तो प्रश्न असा होता की जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं? कन्यादान म्हणतं, नेत्रदान कोण म्हणतं, कोण ते अन्नदान म्हणत असेल, ऑर्गन डोनेशन असेल, पैशाचं दान आहे, अनेक प्रकारचे दान आहे. पण धर्मराजनं, युधिष्ठिरनं दिलेलं उत्तर होतं की जगातलं सगळ्यात श्रेष्ठ दान हे अभयदान आहे. आणि ते अभयदान आहे ना, हे तुम्हाला पोलीसमध्ये आल्यानंतर द्यायला मिळतं, देण्याची संधी मिळते. भयापासून मुक्ती आपण लोकांना देऊ शकतो. आणि हे मुक्ती देण्याचं कार्य आम्ही सतत करावं, करता यावं, यासाठी पोलीसमध्ये यावं. आणि एक असते ना शिस्त, कडकपणा, राकटपणा आणि डेकोरम एक असतो आपल्या एक युनिफॉर्मचा, वर्दीचा, त्यासाठी यावं. बरोबर. आणि मी हे पण सांगेल की ते आता ते नीतीची कमाल आहे म्हणून बऱ्याच जणांना येता येत नाही. हाईटचा प्रॉब्लेम असतो, चेस्टचा प्रॉब्लेम असतो किंवा अन्य काही प्रॉब्लेम असतील. पण मला पोलिसिंगमध्ये ना यशस्वी अधिकारी कोण होतो की त्याला विदाऊट वर्दीमध्ये जे काम करणारी जी लोक असतात ना, त्यांच्यामुळे तो अधिकारी यशस्वी होत असतो. ज्याला पोलीसमध्ये येता नाही आलं ना, त्यानं युनिफॉर्म शिवाय काय बनावा, पोलीस बनावा, आणि मात्र त्यानं त्याच्या खांद्यावरचे स्टार्स जे आहेत ते कायम त्याने चमकत ठेवावं लोकांच्यासाठी. खूप उत्तम. म्हणजे तुम्ही पोलीस दलाकडे बघण्याचं पुस्तकातूनही तोच पर्स्पेक्टिव्ह दिलाय आणि तुमच्या आजच्या गप्पांमधूनही म्हणजे आम्ही नक्कीच पोलीस दलाकडे आज परत एकदा वेगळ्या नजरेने, वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी, वेगळ्या चष्म्याने बघू. आणि तुम्ही जे आपल्या गप्पांमध्ये बोलले की पोलीस दल हे सगळ्यात मोठं NGO आहे, तर त्या यांनी जर सगळ्या पोलिसांनी काम केलं तर खरंच म्हणजे खूपच उत्तम अशा पद्धतीचं काम जसं तुम्ही करत आले तसं बघायला मिळेल. मला मॅडम एक जाता जाता एक ऍड करावं वाटेल की आपण बघूया ना, पोलीस दलाला थांबवून बघू आपण एक 15 मिनिटं. 15 मिनिटं आणि गव्हर्नमेंट कडून कुठून तर आदेश आणू की या 15 मिनिटांमध्ये कुठलेही गुन्हे दाखल केले पोलिसांनी काम करायचं थांबवायचं. तर मग आपल्याला मग त्याचं महत्व लक्षात नक्की येईल की 15 मिनिटं जर पोलीस थांबले तर अनेक ठिकाणी, आता मुंबईसारख्या, पुण्यासारख्या, ठाण्यासारख्या ठिकाणी ट्रॅफिकचा तर बट्टाबोळच होईल. पण दुकानं लुटली जातील, बदल्याची भावना असेल तिथं, मोठमोठे क्राईम होतील, मर्डर होतील, नक्षल हल्ले होतील, स्लीपर सेल ऍक्टिव्ह होतील. म्हणून ती सेवा जी आहे ना की ती महत्वाची आहे. म्हणून पोलीस कायम चांगला राहायला पाहिजे. आपल्या माध्यमातून मी सांगेन की सगळ्या जनतेला सांगेन की पोलीस पण हा आपल्यासारखाच भावनांनी, सगळ्या भावनांनी युक्त तो असतो. कायम आपल्याला कदाचित तो त्या निगेटिव्हिटीमुळं, म्हणजे सतत क्राईम यामुळं त्याच्या चेहऱ्यावर कदाचित कधी हास्य बघायला मिळत नाही. पण कधी तर आपण यावं 15 ऑगस्टला, कधी तर 26 जानेवारीला, कधी रक्षाबंधनला यावं, एखादं फूल घेऊन यावं, एखादं ग्रीटिंग घेऊन यावं. तो पण बघा हसतोय, कारण तो तुमच्यासाठी सतत काय करत असतो तर झटत असतो. ते असतील नसतील तर मलाही मी सांगतो की पोलीस नसला तरी मलाही जगणं मुश्किल होईल. मी पोलिसांना आदरयुक्त भीत असतो. मी क्राईम करत नाही किंवा बरीच लोक त्यामुळं क्राईम करत नाही, प्रश्नच नाही. तर पोलिसांची भीती धाक आहे. आणि माझ्यासारखे असे अनेक, म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे अनेक मित्र, माझे अनेक नातेवाईक की त्यांना मी पोलीसमध्ये असल्यामुळं पोलीस डिपार्टमेंट आवडायला लागले. जवळ आल्यावर वाटतं की आमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर की खरंच हे कशी काम करतात. त्यामुळे सगळ्यांनी जवळ यावं आणि आमच्यावर ओसंडून भरभरून प्रेम करावं. आम्ही ही खास तुमच्यासाठी, म्हणजे वर्दी त्याचसाठी घातलेली आहे की ती आम्हाला
त्याग करायला लावते, आम्हाला प्राण द्यायला लावते तुमच्या सुरक्षिततेसाठी. प्रश्नच जय हिंद. नाही. म्हणजे खूप उत्तम असा हे तुम्ही आता मांडणी केलीत सर. आणि मी पुन्हा एकदा म्हणेन की आज तुम्ही आला, तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला हे सगळं आमच्यासमोर उलगडून दाखवलं त्यासाठी तर खूप आभारच. पण पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा खूप गोष्टी वाचकांसमोर येतात आहेत, येणार आहेत. त्यामुळे तुम्ही आणखीन लिहित राहावं याच्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं एबीपी माझा आणि आनंदाचं पानच्या टीमकडनं शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आभार सर. खूप खूप धन्यवाद. जय हिंद. यावर्षी ज्या निवडक पुस्तकांची वाट पाहिली गेली, अत्यंत महत्त्वाची अशी काही पुस्तकं आहे जी आपण नवीन वर्षात वाचलीच पाहिजे, अशी काही पुस्तकं आज आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. सगळ्यात पहिलं पुस्तक आहे बहुरूपी रामकथा. या पद्मगंधा प्रकाशनाच्या पुस्तकाचं संपादन ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांनी केलंय. दुसरं पुस्तक आहे साहित्य अकादमी विजेता प्रणव सखदेव यांची नवीन कादंबरी अर्जुन. खरं तर श्रीकृष्ण, भीष्म, द्रोणाचार्य, कुंती, युधिष्ठिर हे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत त्या सगळ्यांच्या मनोगतातून अर्जुन उलगडून दाखवण्याचा या कादंबरीतून प्रयत्न केला गेलाय. हे रोहन प्रकाशनाचं पुस्तक आहे. आजच्या दिवसातलं तिसरं पुस्तक आहे विनायक होगाडे या युवा लेखकाचं. त्याचं डिअर तुकोबा हे पुस्तक खूप गाजलं होतं आणि आता नवीन कोरं पुस्तक आलंय ज्याचं नाव आहे विठोबा मिसिंग इन पंढरपूर. मधुश्री प्रकाशनाचं हे पुस्तक आहे आणि आजच्या दिवसातलं किंवा आजच्या या वर्षातलं सगळ्यात शेवटचं पुस्तक म्हणजे साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांची नवी कादंबरी. खरं तर महासम्राट ही त्यांची कादंबऱ्यांची मालिका आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनकथेबद्दलची ही मालिका आहे. त्यातली तिसरी कादंबरी किंवा तिसरं पुस्तक ज्याचं नाव आहे अस्मान भरारी. या तिसऱ्या खंडात मिर्झाराजे जयसिंगांचं आक्रमण, शिवरायांची आग्र्याहून सुटका हे सगळे जे प्रसंग आहेत ते अगदी सविस्तर सांगितले गेलेले आहेत आणि मेहता प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. आजच्या भागात काही महत्त्वाची पुस्तकं तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. नव्या वर्षात सुद्धा नवीन पुस्तकं घेऊन तुमच्याशी भेट होणारच आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. वाचत रहा नव्या वर्षात सुद्धा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.